नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की बारीक पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ पुरुष संबंध ठेवण्यात कसे काय पुढे असतात? कोणत्या कारणाने ते जास्त वेळ टिकतात? तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही दिवसापूर्वीच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार जे लोक लठ्ठ आहेत आणि ज्यांचा BMI जास्त आहे, ते लोक सडपातळ आणि वजन कमी असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त शारीरिक संबंध ठेवतात. यूकेतील एंगेलिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आणि अभ्यासकांनी ब्रिटनमधील साधारण 5,000 सेक्युअरली ॲक्टिव्ह पुरुषांचं विश्लेषण केलं. या अभ्यासातून ते या निकषावर पोहोचले की लठ्ठ पुरुष सडपातळ किंवा कमी वजन असलेल्या पुरुषांच्या तुलनेत जास्त शारीरिक संबंध ठेवतात. हा रिसर्च पोल्स नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या रिसर्चमधील अभ्यासकांची सर्वात हैराण करणारी बाब ही होती की लठ्ठपणाने ग्रस्त पुरुष ज्यांच्या शरीरात मांस अधिक होतं, त्यांच्या सडपातळ लोकांच्या तुलनेत आपल्या शरीराबाबत कमी समस्या बघायला मिळाल्या. याच कारणाने त्यांना जास्त शारीरिक संबंध ठेवण्याचा कॉन्फिडन्स मिळतो, असंही त्यात सांगण्यात आलंय. रिसर्चनुसार केवळ पुरुषच नाही तर महिलांमध्येही असंच बघायला मिळतं. अभ्यासकांना असं आढळून आलं आहे की ओव्हरवेट महिलांनी सुद्धा कमी वजन असलेल्या महिलांच्या तुलनेत 16% जास्त शारीरिक संबंध ठेवला. या रिसर्चमधून पहिल्यांदाच व्यक्तीचं वजन आणि त्याच्या इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी यातील संबंध समोर आला. सोबत या रिसर्चमधून असाही दावा करण्यात आला आहे की ओव्हरवेट आणि लठ्ठ लोक आपल्या आपल्या नात्यात जास्त आनंदी आणि संतुष्ट राहतात. लठ्ठपणा आणि वजन जास्त असल्याने दररोज वजन कमी करण्यात गुंतलेल्या लोकांसाठी हा रिसर्च थोडा दिलासा देणारा असेलही. पण अशा लोकांना हेही माहीत असलं पाहिजे की आत्तापर्यंत जास्तीत जास्त रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे की जास्त BMI आणि ओव्हरवेट लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्शुअल समस्यांचा सामना करावा लागतो. एका दुसऱ्या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की लठ्ठपणाने ग्रस्त 30% लोकांमध्ये सेक्स ड्राईव्ह कमी होते, त्यांच्यातच शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते आणि त्याचा परफॉर्मन्सही घसरतो. तसेच त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्याही होती. त्यामुळे आता समोर आलेल्या रिसर्चवर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो. सगळ्यांनीच हा प्रयत्न केला पाहिजे की वजन आणि BMI दोन्ही नियंत्रित असावं. केवळ दुसरे करतात म्हणून तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हेल्दी शरीर आणि हेल्दी माइंडच्या माध्यमातून तुमचं लैंगिक जीवनही हेल्दी राहू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.